यवतमाळच्या किन्ही ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललंय. शाळा वाचवा, कर वाचवा असा संदेश देत ग्रामपंचायतीनं 1 मे रोजी अभिनव ठराव मंजूर केला. या निर्णयानुसार जे पालक आपल्या पाल्याला 6वी ते 8वी साठी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देतील त्यांची घरपट्टी कायमस्वरूपी माफ केली जाणार आहे. ग्रामीण भागातील घटती विद्यार्थी संख्या रोखणं आणि गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या किन्ही पॅटर्नचं सध्या सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज आमच्या किन्ही या ग्रामपंचायतीनं गावातील मुलं बाहेरगावी न जाता गावातच शिकले पाहिजे यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीने असा ठराव घेतला आहे की जे मुलं आमच्या किन्ही गावच्या शाळेमध्ये शिकल त्यांना घरटॅक्स पूर्णपणे मुक्त देऊन ही गावातले मुलं गावातच शिकले पाहिजे यासाठी हा ग्रामपंचायतीनं आमच्या चांगल्या प्रकारे हा ठराव घेतलेला आहे. आमच्या या गावच्या शाळेमध्ये किमान 200 ते 250 मुलं शिकत आहे. त्या सर्व मुलांना जे काही समजा सवलती आहे ती सवलती या माध्यमातून पूर्ण मिळणार आहे. आज 1 मे रोजी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली व ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आलेला आहे. वर्ग 5 ते 6 ते 8 या शाळेतले विद्यार्थी टिकून राहण्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे. जेणेकरून गावातले मुलं बाहेरगावी न जाता गावातच भरपूर शिक्षण भेटण्यात मदत व्हावी म्हणून आम्ही ग्रामसभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आणि मोठ्या संख्येत आदिवासी आणि दुर्बळ घटल्याचे लोक गावामध्ये असल्यामुळे काही अशा आम्हीच दाखवून शाळेमधले मुलं शाळेतून काढून नेतात म्हणून आम्ही हे उपक्रम राबवलेला आहे. नमस्कार, मी प्रमोद नाटकर, प्रशासकीय सरपंच किन्ही ग्रामपंचायत. आज आम्ही पूर्ण ग्रामपंचायतीने एक ठराव घेतलेला आहे की आमच्या गावातील जे गरीब विद्यार्थी आहे ते बाहेरच्या गावी शिक्षण घेण्यास जाऊ नये व ते आमच्या गावातच आमच्या शाळेतच टिकावे यासाठी आम्ही पूर्ण सर्व ग्रामपंचायतीने एक ठराव घेतलेला आहे की 6वी 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचे म्हणजे पालकांचे आपण घरटॅक्स पूर्णपणे आपण माफ करणार आहोत की त्यामुळे त्यांचा एक उत्साह वाढेल आणि इथं टिकून राहण्याची एक क्षमता वाढेल. त्याच्यासाठी आपण हा सर्व ग्रामपंचायतीने निर्णय घेतलेला आहे. अंदाजे म्हणण्यापेक्षा पटावर आमच्या गावात 200च्या अबव विद्यार्थी आहे आणि या योजनेचा फायदा आपण जवळपास 50% विद्यार्थ्यांना जो गरीब वर्ग आहे त्यांना आपण ते देण्यात येईल असं आम्ही ठरवलेलं आहे.